पित्ताशयाच्या ह्याच्यामध्ये. हा. नंतर मग आपले काका आहेत जळगावला. हां. मग त्या काकांनी सांगितलं, गणेश काकांनी, की तुम्ही कुठंच जाऊ नका म्हणजे. माझ्या बहिणीच्या पित्ताच्या पिशवीत खडे साचायचे. तर डॉक्टरांकडे गेल्यापासून क्लिअर झालंय. तुम्ही कुठंच जाऊ नका म्हणजे, तुम्ही डायरेक्ट इथनं जावा. हां. आता मग आम्ही त्यांच्याकडून नंबर घेऊन तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. तुम्ही सांगितलं. मग त्या दिवशी आल्यानंतर मला म्हणजे आपण 7 महिने ट्रीटमेंट घेतली होती. त्याच्यावर आता खूप तुम्ही वर्षे. सांगितलं की 6 महिन्यातच क्लिअर होऊन जाईल. हां, पण 7व्या महिन्यात आपली सोनोग्राफी करून घ्या. हां. मग आम्ही सोनोग्राफी केली डॉक्टर. मग ती पवार डॉक्टरला दाखवली. म्हणले, "काय कोणतं औषध घेतलं?" म्हणले. "अरे इतका गाळा साठला होता." म्हणले, "शक्यच नव्हतं तुला ऑपरेशनशिवाय कसं झालं?" मग म्हणले, "आमचं ओळखीचे डॉक्टर म्हणले सासवडला, हं. जगताप डॉक्टरांनी ट्रीटमेंट घेतली." यायला म्हणले, "एवढं क्लिअर केलं." म्हणले, "अरे एक थेंब म्हणले पित्ताचा नाही, त्यात गाळा नाही. कसं ते झालं हे शक्य?" म्हणलं, त्यांनी ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली मला. ओके. त्यात क्लिअर झालं. साधी ट्रीटमेंट होती आणि त्याच्या आधी बायपास झाली होती मिलिटरीला तुमची. हां, म्हणजे नो बंदच केली आपण. हां. पण मिलिटरीचे हॉस्पिटल पण म्हणले तुम्ही काय ऑपरेशन करू नका. हां, कारण आपलं बायपासचं मिलिटरी हॉस्पिटललाच झालं असतं. पण ते घरचे बी आले, कारण तिथं कोणाला सोडत नाहीत ना. तुमचे दोन्ही रिपोर्ट द्या ना मला. आधीचा रिपोर्ट आणि नंतरचा बरा झालेला असेल तर द्या. हां, चालतंय की. छान. एकदम 100% क्लिअर झालं. हां. मग त्याच्यानंतर बऱ्याच पेशंटला मी पाठवलं. येस, येस. मिसेसला मी घेऊन आलतो. येस, येस. गुडघ्याचा याचा त्रास होता. बेस्ट, बेस्ट. छान. आधी तुम्ही ह्याच्यात होता ना एअरफोर्समध्ये. एअरफोर्स. मला आठवतं ते. तर मग त्याच्यामुळं आम्हाला नेहमी आठवण येते, की काय झालं, की आम्ही घरात काय जरी झालं, तरी लगेच विषय आले सगळे म्हणतात, जगताप डॉक्टरचे सर येत नाही म्हणले. सासवडला जावा. 1.5 लाख गेले असते म्हणजे, तिथं क्लिअर झालं म्हणजे. हो. ते तुमच्या मुलाचा पण खूप विश्वास आहे. तो जरा जरी काय झालं तरी आणि खूप चांगला मुलगा तो पण. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल. कारण कसं आहे त्याचा डिप्रेस